पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत एकनाथ जय। सब संतन की जय। सब गोपाल की जय। श्री सिद्धेश्वर भगवान की जय। ओम नमो पार्वती हर हर ओम जन्माद्यस्य तस्याद्यस्मराट् तेने ब्रह्मरुगादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। इकडे बसा ना भारताला इकडे बोलायचं पुष्कळ मोकळत पडलं। तेथसोऽहं मंत्रे दीक्षिते इंद्रियकर्मासि या आहुति तिये ज्ञानानळी प्रदीप्ती जिधलिया। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाच्या 137 ओवीचा आपण विचार करतो आहोत। तेच मोहमंत्रे सोहम मंत्रे दीक्षिते। इंद्रिय कर्मांची आहुती तिये ज्ञानानळी प्रदीप्ती जिधलिया। भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला समाधीचा आत्मसाक्षात्काराचा प्रकार सांगतो। तेथ तेथ म्हणजे त्या ठिकाणी, कुठल्या ठिकाणी, कुठं? आळंदीत का, पंढरपुरात का, पैठणमध्ये का, पिंपळनेरला का? तिथं म्हणजे कुठं? ज्या ठिकाणी आत्मसाक्षात्कार झालेला आहे तिथं। आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे आत्मा दिसला नाही। आत्मा दिसण्यासारखा नाही आहे तो। अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, तो अव्यक्त निराकार आहे, तो कसा दिसेल? आत्मा हा अनुभवाचा विषय आहे। लक्षात बसू दे, बसू दे, कळलं का? आत्मा हा दिसण्याचा विषय नाही आहे। साक्षात्कार याचा अर्थ कळणं, आणि कळतं तर आपल्यालाही, पण ते शाब्दिक नको, अनुभवाचं पाहिजे। आपल्याला शब्दाने कळलं आपल्या ठिकाणी आत्मा आहे, तर डोक्यात आहे का, पायात आहे का, हातात आहे, कुठे नसतं, पण आहे एवढं तरी तुम्हाला कळलं, शब्द ज्ञान झालं। तर आत्मा कुठे आहे?
डोक्यात आहे का, कपाळात आहे का, गालात आहे का, कुठे आहे तो? कुठे? तैसा हृदयामध्ये मी राम. आपण कृती करत असतो पण आपल्या लक्षात येत नाही. माझ्यासारखं कोणी नाही. काय कळत नाही, काहीच नाही कळत. देवाकडून चाललं म्हणजे काही तुम्ही असंच करतात म्हणा. हातही नाहीत त्यांना बिचाऱ्यांना. काय आणि काय काय राम राम म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो? राम राम म्हणजे काय हरळेबाई? मी तुम्हाला जो राम राम घातला तो इथे राम राम कळलं? राम कुठे? सर्वा घटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्र. शरीर कुणामुळे? हात पाय कुणामुळे चालतात? पायामुळे. हात कुणामुळे चालतात? हातामुळे काम करतात. डोळे कुणामुळे बघतात? डोळ्यामुळे. आंधळ्याला डोळे असतात, दिसतं त्याला नाही. कान कुणामुळे ऐकतात? कानामुळे. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो. जिव्हेने रस चाखितो मधुरही वाचे आणि बोलतो. हाताने बहुसाल काम करीतो विश्रांती घ्यावया. घेतो झोप सुखे फिरोनी उठतो ही ईश्वराची दया. या सगळ्या गोष्टी चाले हे शरीर कोणाची या सत्ते. कोण बोलाविते हरे विना. पार्थिव बोलतं काय? पुष्कळ 5-50 भावताली बसते असेल गुंबारी. ते म्हणतं का मी आहे ना तर कशाला रडता असं म्हणतं का? का म्हणत नाही? ते म्हणणारच नाही तिथं. काय म्हणणारा गेला तर ते हे मड काय बोलते माती. हे काय नुसतं मड आहे. याला काही महत्व? आज एकादशी आहे. काय कळलं का? काय सांगितलं मी? नाही अजून आहे. अजून निघून गेला तुम्ही कधी द्या. राम जर निघून गेला तर तुम्ही इथं येणार हो? नाहीये लक्षात. अजून राम आहे. आहे आपल्यामध्ये. राम म्हणून आपण करतो काम. राम गेला की अमरधाम. राम आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्ते हे कळत नाही माणसाला. आपण कोणामुळे चालतो, बोलतो, खातो, पितो, येतो, जातो, भांडतो. ह्या सगळ्या गोष्टी कुणामुळे होतात हे काही कळत नाही. हे कळलं की परमार्थ झाला. हे कळावं आणि यथार्थ कळावं. कळलं का? हे कसं कळावं? यथार्थ. वरवर नको, शाब्दिक ज्ञान नको. कळलं का? यथार्थ कळावं. काय लक्षात का? तेव्हा मी कशाला सांगितलंय ते तर सोहम मंत्रे दीक्षिती. इंद्रिय कर्माची आहुती
ती ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया. तिकडून दोघ जण जर आली तर कळतच नाही कोण आहे. जेवण आल्यावर कळत. त्याला सुटपॅन्ट, हिलाही सुटपॅन्ट, तिला भुसकट आणि ह्यालाही भुसकट, तिची आई कट आणि ह्याची बाप कट. त्याच्यामुळं काही कळतच. लाज सोडली आपल्या बायांनी. सगळ्या बायाला लाज राहिली नाही. काय निर्लज्जपणाचा कळस झाला आपल्या लोकांचा. तेव्हा मी का सांगतोय लक्षात ठेवा, मनुष्य हा कळण्याकरता आहे. मनुष्य देह कशाकरता आहे? कळण्याकरता, कळून घेण्याकरता मनुष्य देह आहे. काय कळून घेण्याकरता? तो आपल्या ठिकाणी असणारा परमात्मा आणि सर्वच ठिकाणी असणारा. तो आपल्या ठिकाणीच आहे का सर्व ठिकाणी आहे? सर्व ठिकाणी आहे, आपल्या ठिकाणी आहे, सर्वाभूती आहे, एक वासुदेव. सर्व ठिकाणी परमात्मा आहे. पण तो परमात्मा सोहम मंत्रे दीक्षिती. सोहम कळलं? सोहम हे कळत नाही ना आपल्याला. सोहम जप किती चालू आहे रोज? 21,600 जप चालू आहे रोज. पण आपलं लक्ष तिथं नसतं. तिथं जर लक्ष असेल तर रोज आपला जप किती होईल? 21,600. आपले रोजचे जे श्वासोश्वास आहे किती होतात? 21,600 रोज. आणि त्या प्रत्येक श्वास घेतला की सो, सोडला की हम, घेतला की सो. त्यांना काय फाशी असेल का नाही? रोज मरतच आहे. काय काय उतारला पैसा फारच. इतका पैसेदार लोकांकडे की त्याचं काय करावं हे कळत नाही. म्हणून 12 महिने दिवाळी असते. 12 महिने उन्हात टप्पू जे असतात ना ते 12 महिने असे उजळतात. गोरगरिबाला सहकार्य करणार नाही, दान नाही, धर्म नाही, सत्कर्म नाही. काय मी कसं कर सांगितलं तेच. सोहम मंत्री दीक्षिती. सोहम आपलं लक्ष नाही, आपल्याला कळत नाही. लक्षात ठेवा, सोहम शब्दाचा प्रत्येक श्वासाला आपण म्हणत असतो तो मी आहे, तो मी आहे, तो मी आहे, तो मी आहे. पण माहितच नाही आपल्याला. म्हणतो खरं का? म्हणतो झालं एवढंच, तेही माहित नाही. आम्ही प्रत्येक श्वासाला काय म्हणतो हेही माहिती नाही. आपला श्वास कसा चालतो, काय उच्चार होतो हेही माहिती. इतके आपण माणसं आहोत दिसायला. कसे आहात आपण माणसं? दिसायला. असायला नाही बरं का. दिसायलाच फक्त माणसासारखी दिसतात. जगाच्या जनावरच बिनशेपटाची गाढव. काय मी म्हणत नाही, नाथराय म्हणतो. काय म्हणतात नाथराय? हा काय शेवटचं म्हटलं तुम्ही, सुरुवातीचं. पाहून या मनुष्यपण जो न साधीच ब्रह्मज्ञान, तो लांढा गर्धब जाण, उच्छेविन दो पायी.
काय सांगितलं त्याने? पाहून या मनुष्यपण, मनुष्य देहाला आपण आलो की नाही? कशाला आलो? खायला नागायला? मनुष्य देहाला कशा करता आलो आपण? भगवंताने हा जो देह दिला, लक्षात ठेव, तो दिलाय बर का. देवे दिला देह भजना गोमोटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. आपण पोटावरही हलवलं. भगवंतानी हा उत्तम देह भजन करण्याकरता गाढवाच्या, कुत्र्याच्या, डुकराच्या, मांजराच्या, मुंग्याच्या, कुठल्या धोरणाच्या, ढेकणाच्या देहात देवाचं नाव घेतात नाही. मग देवाचं नाव घेण्याकरता हा देह दिला. आपण दिवसातून किती वेळा देवाचं नाव घेतो? इतकी बेमान जात आहे आपली, बेमान. आईच्या गर्भात त्याला कळत होतं, हात जोडून उलटा ना बोल नका, शांत. उलटा टांगलेला होता तो. मला कळत नाही समजू नका तू, म्हणून मध्ये बोलायचं नाही, विचारलं तर बोलायचं. कुठे होता आईच्या घरात? कसा होता तो? उलटा टांगलेला. एकदा मामांचं कीर्तन चालू होतं. मामा फार विद्वान, मामा आता SP कॉलेजचे प्रिन्सिपाल होते. ते फार मोठे माणसं. त्यांचं कीर्तन, आम्ही त्या कीर्तनात होतो, त्यांचं कीर्तन चालू होतं आणि मध्येच एकाने प्रमाण दिलं, तुला वाटतं का माझ्या पाठ नाही म्हणून? इथे उभा राहून म्हणतो कर कीर्तन. माझ्या समक्षाची गोष्ट आहे. एकदा काळा मारुती आहे ना, काळ्या मारुतीच्या मागच्या बाजूला कोळसे धर्मशाळा, कोळशेवाल्याची. तिथं होतं वामन भाऊचं कीर्तन. ते कीर्तन मी होतं. वामन भाऊन कीर्तन सुरू केलं. आता गर्दी वारी असते, गर्दी असते. काही मुली आलं तसं गडबड करतो. भाऊ म्हणले, बाई बोलू नका. चालूच त्यांचं, बाई बोलू नका. त्यांचं चालूच, स्पीकरवर बोलतात ते. तिसऱ्यांनी म्हणले ना, या म्हशी ना, भाऊचे शब्द बघ, वामन भाऊचे, या म्हशी कुठेही जा मागच. आवाजच निघा त्या पोरीने. मग आता गोडीने एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं का, तेव्हा फार मोठमोठ्याचा सहवास घडला तुमच्या आशीर्वादाने मला. काय तेव्हा मुद्दा मला काय सांगायचा आहे की ते तर सोहम मंत्रे दीक्षिती. काय सोहम? सोहम मंत्राचा साक्षात्कार. सोहम दीक्षिती म्हणजे साक्षात्कार. सोहम कळलं तुम्हाला आता? सोहम म्हणजे काय? साक्षात्कार. सोहम म्हणजे साक्षात्कार. सोहम म्हणजे काय? तो मी आहे असं आपण प्रत्येक श्वासाला म्हणतो की नाही? ते मध्येच राहिले, मी सांगत होतो. ते उलटा टांगलेला असतो आणि ते देवाची प्रार्थना करत असतो. हो, थोडं तुम्ही शीर्षासन करा ना, 5-10 मिनिटात कसं होते. आणि याचं शीर्षासन किती दिवस असतं? 9 महिने 9 दिवस. पण भोवताली काय वाळ्याचे पंखे असतात का? विष्टाले पचहुकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे, कवना पुढे सांगावे, मातीच्या जठर कुहरी, काय पचून विष्ठेच्या दाथरी.
उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. काय ते उलटा टांगलेला असतो 9 महिने. मग तो प्रार्थना करतो तेव्हा तुझं कळतो बरं गर्भ, त्याला ज्ञान असतं की देवा मला सोड रे, हात जोडून असत, देवा मला सोड, मी तुला विसरणार नाही, देवा मला सोड, तुला विसरणार नाही. पण एकदा का तो बाहेर आला की तुमच्या आमचा वारा लागतो. त्याला तुम्ही आम्ही कसे आहोत, बियमान. आपण सगळ्यांनी कबूल केले आईच्या गर्भात, देवा सोड, मी तुला विसरणार नाही. पण आता त्याचं नाव सुद्धा, त्याची आठवण सुद्धा, संसाराचा धंदा जन्मावरी गेला, मुखी नाही आला राम. हमाली करता करता आयुष्य जातं. पण शेवटी बाबा जेवले पतार पालतो, झोकून दिलं गावाच्या वर. शेवटी काय, बंगला, गाडी, पुस्तक बँकेतले, पोरं, सुना, नवरा, बायको, गणगोत, सोयरे धायरे, काही नाही. कर्मानुगो गच्छति जीव एका. धनानि भूमो पशवश्च गोष्टी, भार्या गृहद्वारी जनस्मशाने, देहश्चितायां परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एका. हे आम्हाला कळत. धनानि भूमो, पूर्वी चांदीचे सोन्याचे रुपये, पंचम जार्ज, राणीच्या बोडखा, मी पाहिले ते पूजेत ठेवतात. आता काय चांदीचे रुपये असायचे, ते पुरून ठेवायचे. धनानी भूमो, बँका नव्हतं तेव्हा. आता कागदाचे म्हणून धनानी बँक. पैसे कुठे ठेवतात, ते कुठे राहतात, बँकेतच राहतात. काही तर अशी जात असते की ती पोरांच्या याला वारस लावत नाही. पोरं नाही विचार, शेवटी ते तसंच सरकार जमा होतं, तर वारसच नसतो. मला मुद्दा काय माझा की धनानी भूमो, किती धन मिळवले कोडी, सांगाती नये रे कवडी. तुका म्हणे याची आवाज नाही करता अजिबात. त्याच्या वडाकडे जाते का, पिंपळाकडे. कळलं का तुम्हाला काय सांगायचं तुम्ही? पैसे बँकेत राहतात असं बरोबर. धनानी भूमो पशवस्य गोष्टी, बैल, गाई, म्हशी शेतकऱ्याच्या असतात, त्या गोठ्यातच राहतात. भार्या गृहद्वारी, सर्व समाजामध्ये स्त्रिया स्मशानात जात नाही, त्या दारातूनच ताटा टाकतात. मागं बघू नका तुम्ही. आता पुष्कळ कमवून ठेवलं लोकांचे टोपे फिरून आणि मुंडके मोडून. आता तुमची वाट तुम्ही काय मागं बघायचं. ओ नाही आहे, लबाड्या झबाड्या काय करतात माणसं आणि भोगतात एकटेच वाल्या पोळ्यासारखे. काय सगळे नाही आहेत भोगायला, लक्षात ठेव. म्हणून पशवस भार्या गृहद्वारी, ती दारातून टाटा करते. जनस्मशाने, मित्रमंडळी, सोयरे दारे, गल्लीतले, शेजारचे, बाजारचे, माणुसकी या नात्याने स्मशानात येतात. पण ते सगळेच काय दुःखी असतात का? टोळक्याने बसतात. आता निवडणुकीला कोण उभं राहणार आहे का तंबाखूचा बिडा? त्यांना काय करायचे, आपलं येतात बिचारे झाले. जनस्मशाने देहश्चिताया, आणि हा देह लक्षात ठेवा. ज्याच्या करता खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिल्लं, करू नये ते केलं, पाहू नये ते पाहिलं, ऐकलं ऐकू नये ते ऐकलं, बोलू नये ते बोललं, ज्याच्या करता तो चितेत जळतो. आणि कर्मानुगो गच्छति जीव एका. आणि लक्षात ठेवा, एकटाच जातो.
जसं कर्म केलं असेल तसा तो जातो कर्म घेऊन. आपण बोलतो बोलताना काय आणलं होतं आणि काय घेऊन गेला, काय आणलं होतं म्हणजे तो रिकामा आला नाही, रिकामा जात नाही. तो कर्म घेऊन आला होता आणि कर्म घेऊन जातो केलेलं लक्षात ठेवा. ते कर्म त्याला साक्षीला असतं जोडीदार. म्हणून कर्मानुगो गच्छति जीव एका. एकटाच जातो पण कर्म घेऊन, एकटाच येतो कर्म घेऊन, कोणी येत नाही. म्हणून नेहमी जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी. लक्षात ठेवा. विषय आपला असा चाललेला आहे की ते तर सोहम मंत्रे दीक्षिती. प्रत्येक श्वासाला चालू आहे आपलं सोहम सोहम. घेताना सो, सोडताना हम. त्याचा अर्थ असा की तो परमात्मा मी आहे. सो म्हणजे तो, हम म्हणजे मी. तो परमात्मा मी आहे. असा प्रत्येक श्वासाला जप चालू आहे. पण आम्हाला कळत, आम्हाला त्याची जाण. जर जाण असेल तर रोज आपला 21,600 जप होतो. रोजचे आपले श्वास किती वायाला जातात. श्वासावर आयुष्य लक्षात ठेव. माणसं म्हणतात त्यांनी त्या दवाखान्यात शेवटचा श्वास घेतला. शेवट ठरलेले श्वास आहेत म्हणून कुठेही वाया घालवायचं नाही. लक्षात ठेव. काय म्हणून प्रत्येक श्वासाला आपण परमात्म्याचं चिंतन करतो. आम्हाला जाण नाही त्याची. काय म्हटलं ओळीमध्ये, तेथ सोहम मंत्रे दीक्षिती. सोहम म्हणजे तो परमात्मा मी आहे अशा प्रकारे कळणं. इंद्रिय कर्माची आहुती. आणि मग काय होतं त्याने, जर सोहमचा साक्षात्कार झाला तर निर्बीज समाधी प्राप्त होते. निर्बीज समाधीचा अभ्यास केला जातो. निर्बीज समाधीचा अभ्यास म्हणजे मी परमात्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असा अभ्यास केला जातो. आणि अशा मंत्राने तया ज्ञानानळी प्रदीप्ती. याने काय होतं, ज्ञानरूपी अग्नी. ज्ञानानळ म्हणजे ज्ञानरूपी अग्नी. आणि त्या अग्नीमध्ये काय होतं, तुझं आहुती दिल्या जाते. कशाची, कर्मेंद्रियांची. कर्मेंद्रिय किती आहेत, किती आहेत, हा काय म्हणलं, डबल बोलतो का, 5. कोणते कोणते हो, त्या दिवशी विषय झाला आपला. कृपया बोलू नका. कळलं का, कोणचे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. हस्त, पाद, जिव्हा का आणि मलमूत्र त्याग ही कर्मेंद्रिय आहे. ज्ञानेंद्रिय कोणती आहे, कान पहिले, श्रोत्र, नंतर डोळे, नंतर घ्राण, नंतर रसना, तोग राहिलं मध्ये, त्वचा. हे ज्ञानेंद्रिय आहे. कानाने शब्दाचं ज्ञान होतं, डोळ्याने रूपाचं ज्ञान होतं, नाकाने गंधाचं ज्ञान होतं आणि रसनेनं रसाचं ज्ञान होतं. हे ज्ञानेंद्रियचं काय म्हणत त्यांनी, इंद्रिय कर्माची आहुती.
म्हणजे पंचकर्मेंद्रिय आहेत, त्याकडून घडणारे जे कर्म, ते कर्म मी केले म्हटलं की बाधलं, मी केले म्हटलं की जन्म मरणाचं दुःख भोगवलं. मग त्याची आहुती द्यायची. कुठे द्यायची? ज्ञानानळी प्रदीप्ती. सोहम मंत्राच्या जपाने झालेलं यथार्थ आत्मज्ञान, त्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये या कर्माची आहुती द्यायची. त्या कर्माचं तादात्म्य ठेवायचं. मी केलं ते म्हणायचंच नाही. मी म्हणलं तर काय होतं? मी म्हणलं तर काय होतं? किती होतात? 7-8. मी म्हणता ब्रह्महत्या कोटी. फार अवघड विषय तो. सर्वसामान्य आपल्यासारख्याचा तो चिंतन केलं तर आहे. मी म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन पाठी थोपटी. मी म्हटलं तर विशेष हा गहन आहे. मी म्हटलं तर कोटी ब्राह्मण मारल्याचं पाप लागतं. देवानी केलं म्हणाला काय करायचं? का सदा छाती भरून फोडायची. तुम्ही काहीच करत नाही. मी मग सांगितलं तुम्हाला, चाले हे शरीर कोण बोलावी ते देखवी ऐकवी तयाचे भजन. या सगळ्या गोष्टी आपल्यात आहे. राम म्हणून आपण करतो काम. राम गेला की अमरधाम. म्हणून या कर्मेंद्रियाने घडणारी कर्म, त्याचं तादात्म्य, त्याचा अहंकार घ्यायचा नाही. मग ते काय करायचे? ज्ञानरूपी अग्नीमध्ये ते जाळून टाकायचे. पाठी प्राण कर्माची या श्रुवेशी पूर्णाहुती पडली या हुताशी. तेच अवभृत समरसी सहजे जाहले. आता यज्ञ बराच दिवस चाललाय, त्याची पूर्ण आहुती व्हायलाच पाहिजे. हा ज्ञानयज्ञ पण बरेच दिवस चाललाय. काय तेव्हा त्या ज्ञानयज्ञाची समाप्ती, कारण यज्ञाची समाप्ती कशाने होत असते? पूर्ण आहुतीनं. आणि पूर्ण आहुती झाल्यावर काय करू लागतं? सगळे यजमाना सुद्धा सगळ्यांनी गंगेवर जायचं आणि स्नान, त्याला काय म्हणतात? अवभृत स्नान म्हणतात. ते सांगतात या ठिकाणी. पाठी प्राण कर्माची अश्रुवेश पूर्ण आहुती पडली या हुताशी. आता पूर्ण आहुती देण्याकरता एक स्वतंत्र मोठी पळी असते. ती अशी बांधतात वरती. सुरुवा म्हणजे पळी, आणि ती अशी बांधल्या जाते मोठी, आणि सर्वांनी त्याच्यामध्ये टाकायचं. आणि मग हत्तीचं सोंडे एवढी तुपाची धार चालली पाहिजे. पूर्वी होतं राजे लोकांचं. आता धारभर मिळणं खायला. तुम्ही दाभनदास आणि आम्ही दुपनदास, अशी परिस्थिती आज. काय तेव्हा मुद्दा काय? की पाठी प्राण कर्माची अश्रुवेशी पूर्ण आहुती पडली या हुताशी. तेच अवभृत समरसी जहाले दैसे. नंतर हा जो श्वास आहे, प्राण ज्याला म्हणतो आपण, प्राण म्हणतो ना आपण, तो प्राण श्वासादी क्रिया जी होते त्यालाच नाही प्राण म्हणतात. श्वासादी क्रिया. म्हणून मनुष्याचा देह पडला की माणसं असं नाकाला हात लावून बघतात, कापूस लावून बघतात, हलतोय का? नाही. गेले म्हणजे काय गेलं? पंचमहाभूताचा देह, तो पंचतत्व त्या पंचमहाभूतात विलीन होतात. खाली काय झालं? पार्थिव. पृथ्वीचा भाग राहतो, मग त्याला पार्थिव म्हणतो. काय नाही तर सुरुवातीपासूनच लक्षात ठेवा.
बंद केलं की बंद केला. अगोदर कोणतं तत्व मिळतं त्या तत्वामध्ये? अगोदर अग्नी. गार पडलं असेल, काय म्हणतात, अग्नी. अग्नीमध्ये मिळाला. नंतर कोणतं तत्व मिळतं? जलतत्व. जलतत्व मिळतं. प्रेताला वार केला तर रक्त निघत नाही, रक्तमूत्र सगळं बंद होतं. जलामध्ये जलतत्व मिळून जातं. तिसरं तत्व कोणतं आहे? आकाश तत्व. आकाश तत्व आकाशात मिळून जात. कशावरून कळायचं? चहा घातला की इकडून इकडून जात. समजावा, कारण आपल्या शरीरामध्ये आकाश आहे. आकाश म्हणजे काय गोविंदराव? पोकळी. आपण जे अन्न पाणी खातो की नाही, ती पोकळी आकाश आहे. 5 तत्वाचं हे शरीर आहे. मग त्या आकाशात आकाश तत्व मिळालं की पोकळी गेली. मग चहा पाणी घातलं इकडून इकडून जातं, संपलं. आता एक तत्व राहिलं. कोणचं राहिलं? वायू तत्व राहिलं. वायू तत्व. शेवटी एक डोळा झाकला, एका डोळ्याचा प्राण गेला म्हणतात. दोन्ही डोळे झाकले. आता सगळाच वारा जो आहे त्याला प्राण म्हणतात. तो प्राण, तो वायू, वायूमध्ये मिळून जातो. संपला विषय. कळलं? इथं तो बरं अवघड थोडंसं काय. पंचतत्व राहतं फक्त पृथ्वीचा भाग, आणि तो मग अग्नीमध्ये जळून पृथ्वीला मिळून जातो. असं एकंदर हे पंचतत्वाचं शरीर आहे. लक्षात ठेवा. प्राणाच्या श्वासादी ज्या क्रिया आहेत, प्राणकर्माची सुरुवेशी. मग जे कर्म आहेत केवळ प्राणामुळे चालणारे, आत्म्यामुळे चालणारे जे कर्म आहेत, त्या कर्मरूपी श्रुवा, आणि त्या श्रुवेनं काय करायचं आहे? पूर्ण आहुती पडली या हुताशी. अग्नीमध्ये त्या कर्माची पूर्ण आहुती करायची आहे. कर्म ठेवायचं नाही, कर्म जाळून टाकायचं. कारण त्याचं मग काय होतं? जन्म घेणे लागे, कर्मामुळे जन्म घ्यावा लागेल. केले कर्म झाले तेच भोग आले. परवा एक माणूस गेला म्हणले, त्यांनी इतकं कमवलं, म्हणले इतकं कमवलं, इतकं कमवलं. बिचारा का घेऊन गेला का? एकटाच गेला ना. आता मागची मज्जा झाली ना, असं म्हणतात की लोक. मी काय सांगतोय लक्षात ठेवा की हे सगळे कर्म चालायचे, काही ठेवायचं नाही. ते बरं असो नाही तर वाईट असो, ते कर्म पूर्ण आहुती पडली या हुताशी. ती कर्माची पूर्ण आहुती द्यायची. कुठं? हुताशी म्हणजे अग्नीमध्ये. कोण अग्नी? ज्ञान अग्नी. आणि मग झाली यज्ञाची समाप्ती झाली. आता काय करायचं? अवभूत समरसी सहजे झाले. अग्नी, ज्ञान अग्नी म्हणजे सर्व कर्म संपलं, पूर्ण आहुती झाली की मग अवभूत स्नान करायचं. मग यज्ञ संपत. कळलं? मग आत्मबोधेशी सुख जे संयम अग्नीचे होते शेष, तोच पुरोडांश देख घेतला तिही. मग पुढे आत्मबोधाचं काय करायचं आहे? तो विचार आणि याची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडली
भजितो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथपठिते शिरोती दृष्टा दृष्टविजय होवा वेदी हे जमने श्री विश्वेश्वराव आओ दान प्रसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो येणे वरे ज्ञान देवो सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम